गुड मॉर्निंग। आज होती वटपौर्णिमा म्हणून सकाळी सकाळी लवकर उठून घरातले देवांची पूजा वगैरे करून घेतली। नंतर मी इथं पुरणपोळी बनवायला घेतली होती। पुरण मी खूप कमी बनवलं होतं, 1च कप मी डाळ शिजवली होती, कारण आमच्यात पुरणपोळी जास्त कुणाला आवडत नाही। मी आणि माझा स्वराज फक्त खातो, शौर्य आणि त्याच्या पप्पांना एवढी आवडत नाही, म्हणून आमच्या दोघांपुरतंच थोडंसं मी पुरण बनवलं होतं। आणि नंतर मी इथं नैवेद्य वगैरे करून घेतला, त्याचबरोबर भात केला होता, येळवणीची आमटी पण केली होती आणि इथं नैवेद्य पण मी करून घेतले। मी 7 नैवेद्य केले होते, वडाला न्यायला 5 आणि घरामध्ये 2 असे। नंतर नैवेद्य वगैरे मी इथं करून घेतले सगळे। नंतर मग पुरणपोळ्या पण मला करायच्या होत्या, तर त्या पुरणपोळ्या पण मी इथं लाटून घेतल्या, करून घेतल्या। नंतर मला वडाला जायचं होतं म्हणून, कारण परत माघारी आल्यावर जेवण बनवायला खूप उशीर होईल म्हणून आधीच जेवण वगैरे मी बनवून घेतलं होतं सगळं। इथं पुरणपोळ्या वगैरे करून घेतल्या मी। पुरणपोळ्या फक्त 4च केलेल्या, जसं की मी तुम्हाला सांगितलं, कोण खात नाही म्हणून। पहिली पोळी माझी कायमच फुटते म्हणून मी छोटी केली होती, फुटते किंवा मग फुगत नाही असं असतं। नंतरच्या पोळ्या छान होतात, पहिली पोळी यावेळेस फुटली होती, कधी कधी फुगतच नाही, पोळ्या चिटकून बसतात। मग छान अशा पोळ्या वगैरे माझं चालू होतं इथं करायचं। पोळ्या करून घेतल्या, 4च झाले होते पोळ्या। नंतर मग उरलेलं जे पुरण होतं तर मी ते स्वराजला खायला दिलं, त्याला पुरण खायला खूप आवडतं। हा नैवेद्य दाखवला घरातल्या देवांना। आणि ही मेहंदी मी रात्री काढली होती, तर मेहंदी पण छान रंगलेली। पहिल्या दिवशी एवढी वाटत नाही, दुसऱ्या दिवशी छान रंगते। नंतर दुपारी मिस्टर आले होते, तर येताना मुलांना खायला घेऊन आले होते। नंतर पापड वगैरे तळलं आणि त्यांना मग जेवायला दिलं दुपारच्या वेळेला। नंतर मग मी पूजेचं ताट केलं। मी खूप लेट गेली होती, 4:30-5 वाजता गेली होती, कारण माझ्यासोबत जी येणार होती ना, तर ती ऑफिसला जाते, तर ती आल्यानंतरच आम्ही जाणार होतो, त्यामुळं 4:30-5 वाजल्या। नंतर मग पूजेचं ताट वगैरे करून झालं माझं, बाकी पण सगळं आवरून झालं होतं। त्यात पाऊस पण चालू होता, सारखा थांबायचा यायचा असं पावसाचं होतं। नंतर मग मी माझं आवरलं, छान असा मेकअप वगैरे केलेला, माझं मस्त आवरून घेतलं। नंतर आम्ही गेलो खाली, आणि खाली जाऊन पण फोटो काढले होते, ते फोटो दुसऱ्या एक ताई येत होत्या, तोपर्यंत आम्ही फोटो वगैरे काढून घेतलं। आणि मग नंतर गेलो वडाला, आणि वडाची तिथं पण पूजा केली। एका ठिकाणी गेलो तर तिथं खूप गर्दी होती म्हणून दुसरीकडे गेलो, तर तिथं पूजा वगैरे आम्ही आवरून घेतली, पूजा वगैरे करून घेतली। इथं आम्ही पूजा करत होतो 3घी जणी। नंतर पूजा वगैरे केली, आणि नंतर मग आम्ही इथं काळूबाईचं मंदिर आहे, तर काळूबाईच्या मंदिरात पण, मंदिराच्या बाहेर पण सगळ्या बायका पूजा करतात। तिथं ओटी वगैरे भरल्या सगळ्यांनी एकमेकीच्या, 5 सुवासिनींच्या ओट्या भरतात, तर ओट्या वगैरे भरल्या। आणि मग आम्ही निघालो होतो घरी, आणि घरी जाता जाता थोडंसं शूट घेतलं। आणि घरी जाऊन मला जेवण पण करायचं होतं, खूप भूक लागली होती खरं तर। दिवसभर उपवास घडला, आमच्याकडे दिवसभर उपवास नाहीत करत, वडाला जाऊन आलं की बायका मग उपवास सोडतात घरी। पण ह्यावेळेस मला वडाला जायला खूप उशीर झाला, त्यामुळे खूप भूक लागलेली, घरी आले आणि जेवण केलं। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बाय बाय।